प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बांद्रा येथील त्याच्याच घरात मध्यरात्री चाकूने हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये सैफ अली खानला 6 ठिकाणी जखमा झाल्या आहेत। त्यापैकी 2 जखमा या खोल असल्याचं सांगितलं जातंय। एक जखम त्याच्या मणक्याजवळ असल्याचं देखील समोर आलं आहे। या हल्ल्यानंतर तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत। त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाल्याचं देखील काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे। पण हा हल्ला झालाच कसा? तसंच हा हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात घुसलाच कसा? तो चोरी करायला आला होता का? घराची सुरक्षा व्यवस्था इतकी कमजोर होती का? या अज्ञात व्यक्तीचा सैफच्या घरात घुसण्याचा उद्देश नेमका काय होता? असे एक ना अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्तानं पुढे आले आहेत। सुरुवातीला सांगितलं गेलं की सैफ अली खानच्या निवासस्थानी घरफोडीचा प्रयत्न झालाय। त्यामध्ये सैफ अली खान किरकोळ जखमी झालाय आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे। मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण गंभीर असल्याचं समोर आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरात एका अज्ञात व्यक्तीनं प्रवेश केला। त्या व्यक्तीनं त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला। सैफने या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न सैफने केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केलं। ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। आता या घटनेनंतर तो व्यक्ती घरात घुसलाच कसा? तो व्यक्ती सैफ अली खानच्या मोलकरणीसोबत वाद का घालत होता? असे प्रश्न निर्माण झाले आहेत। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या मोलकरणीनेच त्या व्यक्तीला घरात प्रवेश दिल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेशी संबंधित अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत। मात्र पोलिसांनी या घटनेचा गांभीर्यानं तपास सुरू केल्याचं दिसत आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर।